कृष्ण म्हणजे तो देह नाहीये जो मोरपीस धारण करतो, बासरी वाजवतो. तो देह म्हणजे कृष्ण नाही. कृष्ण म्हणजे ती जाणीव आहे जी काळाच्या पलीकडची आहे, जी जगाच्या सुरुवातीपासूनच होती. तेव्हा त्याचं नाव काही वेगळं असलं तरी तो कृष्णच होता. अर्जुनासमोर जे कृष्ण उभे आहेत ते फक्त कृष्णाचं एक खास रूप आहे. हे रूप तर निघून जाणारच ना. जसं अर्जुनाचं शरीर मरणार तसंच कृष्णाचं ते विशिष्ट शरीरही मरेल. मरणार नव्हतं का? झालंच ना. तुम्ही ज्याला कृष्ण म्हणता तो फक्त कृष्णाच्या अनंत रूपांपैकी एक आहे, जो अर्जुनासमोर दिसला. म्हणून एका चेहऱ्याला कृष्ण समजू नका. ही गोष्ट ते फक्त अर्जुनालाच नाही सांगत. ही गोष्ट ते आपल्यासारख्या सगळ्या अर्जुनांना सांगतायत की तुम्ही मला फक्त एक चेहरा समजून बसलात का? अरे मी चेहरा नाहीये. मी त्या चेहऱ्याच्या कितीतरी पुढचा आहे. माझे कितीतरी चेहरे झाले आहेत आधीपासूनच. प्रत्येक जागृत चेतनेचा चेहरा, प्रत्येक प्रबुद्ध व्यक्तीचा चेहरा, तो माझाच चेहरा आहे अर्जुना. प्रत्येक असा व्यक्ती कृष्ण आहे जो बोधपूर्ण आयुष्य जगतोय. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म डोक्यावर चढतो, तेव्हा तेव्हा मी त्या प्रवाहातून स्वतःला प्रकट करतो. तर मग हे प्रकट होणं कृष्णाने ठरवलंय का? नाही, हे कृष्णाने ठरवलेलं नसतं. कारण कृष्ण तर आहेतच कायमचे. ते प्रकट होतील की नाही हे तुमच्या हातात आहे, तुमच्या निवडीवर अवलंबून आहे.